पैसे महत्वाचे नाहीत, सुख समाधान महत्वाचं आहे. किंवा लबाडी करून मिळवलेली श्रीमंती काय कामाची. किंवा पैसा पैसा काय करायचा, शेवटी खरा आनंद तर निसर्गात किंवा घरच्यांच्या सहवासात आहे. किंवा पैसा आपल्याला महागडी गादी घेऊन देईल पण शांत झोप देणार नाही. अशी अनंत वाक्य ऐकत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. ही वाक्य अर्थातच आपल्या भारतीय संस्कृतीच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे. मटेरियलिस्टिक सुखाच्या हव्यासात बुडालेला माणूस जीवनातले खरे मौल्यवान आनंदाचे सुखाचे क्षण हमखास गमावतो. त्यामुळे बाकी सगळं बाजूला, फक्त आणि फक्त पैसा महत्वाचा आहे या मानसिकतेत आपण अजिबात अडकू नये. म्हणून ही सगळी वाक्य, ही फिलॉसॉफी खूप महत्वाची आहे. पण दुर्दैवाने काय झालंय की पैशाचा हव्यास नको, फक्त पैसाच महत्वाचा नाहीये या संदेशांचा आपण चुकीचा अर्थ लावून बसलो आहोत. पैसे महत्वाचे नाहीत, सुख समाधान महत्वाचे याचा अर्थ एकतर तुमच्याकडे पैसे असतील किंवा सुख समाधान असेल असा आहे का? असं नाहीये. लबाडी करून कमवलेली श्रीमंती कामाची नाही याचा अर्थ श्रीमंती फक्त लबाडी करूनच कमवता येते असं आहे का? असं नाहीये. पैसा पैसा काय करायचं, शेवटी खरा आनंद तर निसर्गात आणि घरच्यांच्या सहवासात आहे याचा अर्थ श्रीमंत माणूस निसर्गाचा किंवा आपल्या आप्तेष्टांच्या सहवासाचा आनंद लुटूच शकत नाही असं आहे का? असं नाहीये. पैसा आपल्याला महागडी गादी घेऊन देईल पण शांत झोप देणार नाही याचा अर्थ महागड्या गादी घेतलेले सगळे लोक रात्रभर तळमळत जागे असतात असं आहे का? अर्थातच असं नाहीये. पण आपल्यावर चांगल्या हेतूने केल्या गेलेल्या उपदेशाचा इतका विचित्र, इतका डिप्रेसिंग परिणाम झालाय ना की त्यातून आपलं आणि फक्त आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं, आपल्या भावी पिढ्यांचं सुद्धा नुकसान करतो आपण. पैशाच्या लोभात अडकू नये याचा अर्थ पैसा वाईट आहे असं नसून लोभ वाईट आहे हा आहे. आणि संभव हे आपल्याकडे अनेकांना समजत नाहीये. म्हणूनच हा प्रश्न विचारा वाटतो की भल्या माणसा, तुला श्रीमंतीचं एवढं वावडं काय? आपल्यातल्या बहुतेकांना हे समजत नाही की पैशाचा अतिलोभ करू नकोस हे म्हणण्यामागचा अर्थ असा नसतो की पैसा कमावणं वाईट आहे. त्याचा अर्थ असा असतो की पैसा हे तुझं अल्टिमेट गोल ठेवू नकोस, पैसा हे शेवटचं साध्य ठेवू नकोस, तर पैसा भरपूर कमाव आणि तो पैसा कमवून तुझं जीवन अधिकाधिक आनंददायक, अधिक सुखकारक, अधिक परोपकारक कर. पैसा हे तुमचं अंतिम ध्येय नाहीच आहे, पण तुमचं अंतिम ध्येय साध्य करता येण्यासाठीचं ते अत्यंत महत्वाचं टूल आहे. मला माझं जीवन समाधानात जगायचं असेल तर काय लागेल? माझ्या डोक्यावर कर्ज नकोय. माझ्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करता यायला हव्यात. कधी त्यांनी योग्य गोष्टीचा हट्ट धरला तर दरवेळी मला हे परवडणार आहे का हा प्रश्न सतावू नये. माझ्या आईवडिलांना त्यांच्या उतार वयात सर्व सुख सुविधा पुरवता याव्यात. त्यांनी जन्मभर कष्ट उपसून मला लहानाचं मोठं केलंय. आता मला त्यांची हौसमौज करावीशी वाटली तर इच्छा असूनही ते जमत नाहीये अशी माझी मानसिक कुचंबणा होऊ नये. माझ्या बायकोने माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून तिचं घर सोडून माझी साथ देण्याचा निर्णय घेतलाय. मग तिच्या वाजवी इच्छा आकांक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. ते मला आनंदाने पूर्ण करता यायला हवं. माझ्या शाळेतल्या मित्रांनी लोणावळ्याला लॉंग विकेंडचं गेट टुगेदर ठेवलंय. ते 2-3 दिवस खूप मजा करता येणार आहे, त्यातनं खूप आनंद मिळणार आहे. त्यातनं मला बँक बॅलन्सची चिंता न करता या गेट टुगेदरला जाता यायला पाहिजे. मला एखाद्या सोशल इश्यूबद्दल, म्हणजे अगदी अनाथ मुलं असतील, वृद्धाश्रम असतील, मी खूप मानतो अशा माझ्या गुरूंचा आश्रम किंवा माझ्या कुलदेवतेचं देऊळ, असं काही असेल जिथे मला आर्थिक कॉन्ट्रीब्युशन द्यावंसं वाटतंय, मला ते मुक्त हस्ताने करता यायला हवं. हे सगळं 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 जमवायला पैसा लागणार आहे की नाही? लागणार आहे. आणि हाच पैसा एक युटिलिटी म्हणून वापरूनच मला हे सुख समाधान मिळवता येणार आहे. समहाऊ हे अनेकांना समजतच नाहीये आणि हे न समजल्यामुळे जाणीवपूर्वक, कॉन्शियसली, प्रयत्नपूर्वक श्रीमंत होण्याचे प्रयत्नच केले जात नाहीत. एक दुसरी गंमत काय होते ना, श्रीमंतीला बदनाम केल्यामुळे श्रीमंत माणसाबद्दल आपल्या मनात असूया निर्माण होते. त्यातून श्रीमंत आहे म्हणजे चोरी लबाडी करूनच तिथे पोहोचला असेल, अशी श्रीमंती काय चाटायची, यापेक्षा गरिबीतली मीठ भाकरी बरी, अशी एक पराभूत मानसिकता जोपासली जाते. मीठ भाकरीत वाईट काहीही नाहीये. मीठ भाकरी खाणारे सुद्धा अजिबात वाईट नाहीयेत. पण चारी ठाव सकस अन्न खाता येऊ नये ही अवस्था तर वाईट आहे ना. ती सरकारमुळे आली आहे की कोणी लुबाडलं म्हणून आली आहे वगैरे वगैरे कारण मीमांसा त्या जागी ठीक आहे. पण हलाखीच्या अवस्थेत असणं काही फार चांगलं नाहीये हे आपल्याला मान्य आहे की नाही? आणि त्या अवस्थेतून बाहेर येण्याची इच्छा असणं, त्यातून बाहेर पडून श्रीमंत होण्याचं स्वप्न बघणं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे डोकं लावून योग्य मार्गाने श्रीमंत कसं होता येतं हे शिकून तसे प्रयत्न झोकून देऊन करणं, हे सगळं योग्यच नव्हे तर अत्यंत आवश्यक आहे हे आपल्याला मान्य आहे की नाही? श्रीमंत होऊन कुणाला लुबाडण्यापेक्षा गरीब राहिलेलं बरं छाप वाक्य ऐकून तर यार मला हसावं की रडावं कळत नाही.
अरे राजा, श्रीमंत झाल्यानंतर दुसऱ्यांना लुबाडायचंय की त्यांची मदत करायची ही तुझी चॉईस आहे ना. श्रीमंती काय करते, आपल्या आतमध्ये जे आहे ते बाहेर आणते. तू मुळातच लबाड असशील तर श्रीमंत झाल्यावर इतरांना लुबाडशील. पण तू सज्जन आहेस ना, तुला दीनदुबळ्यांची कणव आहे ना, मग तर तू श्रीमंत होण्यासाठी सर्वात आधी मेहनत घ्यायला हवी. म्हणजे तुझ्याकडे अफाट पैसा आला की अशा गरजूंच्या मदतीला तुला धावून जाता येईल. श्रीमंती हे एक टूल आहे, ते जसं वापराल तसं वापरता येईल. गदा दुर्योधनाच्या हातातही होती, भीमाच्या हातातही होती. तिचा वापर कसा करायचा हे गदा कुणाच्या हातात आहे यावरून ठरणार आहे. तो गुण किंवा दोष गदेचा नाही, गदा वापरणाऱ्याचाच. आता मला गदा युद्धाचं तंत्र शिकण्याची मेहनतच घ्यायची नाहीये, ते कष्टच उपसायचे नाहीयेत, म्हणून मी गदाच बदनाम करतो, अशी ही पराभूत मानसिकता असेल तर त्याला कुणाचा इलाज नाही. आणि हेच होतं अनेकांचं. तुमचं तसं नसेल कदाचित, पण अनेकांचं काय होतं ना, खूप मेहनत घेऊनही हवा तेवढा पैसा कमवता आला नाहीये, किंवा आपल्या ओळखीतल्या, आपल्याला फारशा न आवडणाऱ्या, आपल्याला जो नालायक वाटतो, म्हणजे यशस्वी होण्यास लायक नसलेला वाटतो, त्याला आपण यशाच्या, ऐश्वर्याच्या पायऱ्या चढताना पाहतो. आणि मग आपण आपल्या नकळत ह्या पैसा काय चाटायचा आहे, वर घेऊन जाणार आहे का पैसा, असं काही बाई म्हणायला लागतो. आपल्याला पैसा कसा महत्वाचा आहे हे मनातून माहिती असतं, पण आपल्याला हा गेम खेळता येत नाहीये हे मान्य करण्यापेक्षा हा गेमच वाईट आहे, फालतू आहे, हे म्हणणं सोपं वाटतं. कसं आहे, पैसा कमावणं हे खूप मेहनतीचं आणि खूप जास्त इंटेन्शनॅलिटीचं काम आहे. म्हणजे फक्त दिवसरात्र मेहनत घेऊन भागत नाही. मेहनत घ्यावीच लागते, पण ती पुरेशी नसते. मेहनत योग्य ठिकाणी घ्यावी लागते, स्मार्टली घ्यावी लागते, जोडीला अनेक प्रयत्नही करावे लागतात, नेटवर्क उभारावं लागतं, अनेकांचे इगो जपावे लागतात, हुशार लोकांना वापरून घ्यावं लागतं. म्हणजे वापरून फेकून दिलं किंवा फसवलं या अर्थाने नव्हे, चांगल्या अर्थाने त्यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि शेवटी किंचितसा लकचा भागही असतो. आता हे सगळं जुळून नाही आलं, किंवा जुळूनही केवळ अनलकी असल्यामुळे गेम फसला की मग आपण पैसा महत्वाचा नाहीये, सुखसमाधान आपल्या मानण्यावर आहे, असं काय काय म्हणायला लागतो. आपल्याला दिसत असतं की कित्येक सज्जनांनी पैशांचा सुरेख वापर करून स्वतःचं आणि इतर अनेकांचं आयुष्य उजळून टाकलंय. आपल्याला हेही माहिती असतं की आपल्याला भरपूर पैसे मिळाले तर आपल्या जीवनातल्या कितीतरी समस्या सुटणार आहेत. पण समहाऊ आपण त्या सेल्फ डेप्रिकेटिंग विचार चक्रातून बाहेर पडत नाही आणि आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या भावी पिढ्यांचंही नुकसान करत राहतो. त्यामुळे प्लीज, पैसा सर्वस्व नाहीये, पण पैसा बरंच काही आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहीत असलेलं सत्य मान्य करा. प्रामाणिकपणे, सचोटीने, हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क करत अधिकाधिक श्रीमंत होण्याचे प्रयत्न करत राहा. कारण जगाला सज्जन श्रीमंतांची खूप 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 गरज आहे.